नमस्कार मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्यानंतर भारतीय जनतेच्या आयुष्यात क्रांतिकारक बदल घडवून आणणारा सर्वात महान भारतीय कोण या सर्वेक्षणात एका बहुआयामी व्यक्तिमत्वाचं नाव निवडलं गेलं। त्याला कारण म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाची अलौकिक उंची। त्यांच्या नावापुढे ज्ञानसूर्य, प्रज्ञासागर ही विशेषणं सुद्धा साधी आणि क्षुल्लक वाटतात। अवघ्या 64 वर्षांची कारकीर्द असलेल्या त्यांच्या राष्ट्रप्रेमी आयुष्याचा आलेख लिहावा म्हटलं तर आपल्यासारख्या सर्वसामान्यांना शतजन्म सुद्धा अपुरे पडतील। समता, बंधुत्व आणि स्वातंत्र्याच्या या महान पुरस्कर्त्याची 14 एप्रिलला जयंती। महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर उर्फ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। भीम
कोकणातील आंबडवे गावातील रामजी सकपाळ व भीमाबाई सकपाळ यांचे हे सुपुत्र. साताऱ्यातून बाबासाहेबांच्या शालेय जीवनाला सुरुवात झाली असली तरी पुढील शिक्षण मात्र त्यांचं झालं मुंबईमध्ये. 1906 साली त्यांचं श्रीमती रमाबाई यांच्यासोबत लग्न झालं आणि 1907 साली बाबासाहेब मॅट्रिक झाले. 1912 साली राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे 2 विषय घेऊन बाबासाहेब BA झाले आणि बडोदा संस्थानात नोकरीला त्यांनी सुरुवात केली. पुढे अवघ्या 4च महिन्यात महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने बाबासाहेब अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात रवाना झाले. पुढे बॉन विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज या संस्थांमध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. इंग्लंडमध्ये ज्या अभ्यासक्रमाला 8 वर्ष लागतात तो अभ्यासक्रम बाबासाहेबांनी अवघ्या 2 वर्ष 3 महिन्यांमध्ये पूर्ण केला. त्यांच्या अफाट आणि प्रखर बुद्धिमत्तेचं हे तर एक किरकोळ उदाहरण आहे. 24 पैकी 21 तास बाबासाहेब फक्त अभ्यास करत असायचे. शिक्षणाच्या या अपार लालसेमुळे 2दा MA, PhD, MSc, बार ॲट लॉ, DSc, LLD, डिलीट या पदव्या मिळवण्यात बाबासाहेब यशस्वी झाले. हे भीमराया तुझिया चरणी अर्पितो ही गाथा. हे भीमराया तुझिया चरणी अर्पितो ही गाथा. दीन जनाना उद्धारुनिया, दीन जनाना उद्धारुनिया, उंचविला माथा. हे भीमराया तुझिया चरणी अर्पितो ही गाथा. हे भीमराया तुझिया चरणी अर्पितो ही गाथा. गौतमाच्या मार्गावरले फुले वेचुनी दिली. गौतमाच्या मार्गावरले फुले वेचुनी दिली. भेदभाव दूर सारुनी समता तू शिकविली. गंध सुगंध दरवळुनी, गंध सुगंध दरवळुनी प्रकाशिली तू कथा. हे भीमराया तुझिया चरणी अर्पितो ही गाथा. हे भीमराया तुझिया चरणी अर्पितो ही गाथा. करुणेची वेल बहरवो मना मनांच्या द्वारी. करुणेची वेल बहरवो मना मनांच्या द्वारी. मानवतेच्या सुख शांतीला खेचून आणू दारी. मानवतेच्या सुख शांतीला खेचून आणू दारी.
या सत्कार्यास्तव आम्हा दे, या सत्कार्यास्तव आम्हा दे, बुद्धी तू दाता. हे भीमराया तुझिया चरणी अर्पितो ही गाथा. हे भीमराया तुझिया चरणी अर्पितो ही गाथा. अर्पितो ही गाथा. अर्पितो ही गाथा. मागासवर्गीयांच्या प्रगतीसाठी बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारिणी ही सभा सुरू केली. या सभेतर्फे अस्पृश्यांच्या विकासासाठी शाळा, वसतिगृह आणि ग्रंथालय सुरू करण्यात आली. शिक्षणाशिवाय समाजाचा विकास शक्य नाही हे बाबासाहेब पुरेपूर जाणून होते आणि म्हणूनच दलितांच्या माध्यमिक शिक्षणासाठी बाबासाहेबांनी दलित शिक्षण संस्थेची स्थापना केली. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून दिली. निम्न मध्यम वर्गास उच्च शिक्षण मिळावं म्हणून पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना बाबासाहेबांनी केली. या संस्थेच्या वतीनं त्यांनी अनेक महाविद्यालयांची स्थापना केली. कष्टकरी समाजाला राजकीय सत्तेत सहभाग मिळावा म्हणून बाबासाहेबांनी लोकशाही मूल्यांवर आधारित असणारा स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. निळालया तुफान गाठ झाली ही मान, या 14 एप्रिलला आला जयंतीचा सण, आला जयंतीचा सण. झालं लोकांचं कल्याण माझ्या भीमाच्या जन्मानं, झालं लोकांचं कल्याण माझ्या भीमाच्या जन्मानं, झालं लोकांचं कल्याण माझ्या भीमाच्या जन्मानं. होत्या गुलामीच्या त्या बेड्या इथे प्रत्येकाच्या पायात, शतकामागून शतके गेली अंधारातच गेली हयात. होत्या गुलामीच्या त्या बेड्या इथे प्रत्येकाच्या पायात, शतकामागून शतके गेली अंधारातच गेली हयात, अंधारातच गेली हयात. सूर्य होऊन तू आला गेला अंधार पळून, तू पंख दिले आम्हाला स्वाभिमान नि सन्मान, स्वाभिमान नि सन्मान. साऱ्या लोकांचं कल्याण माझ्या भीमाच्या जन्मानं, साऱ्या लोकांचं कल्याण माझ्या भीमाच्या जन्मानं. हे साऱ्या लोकांचं कल्याण माझ्या भीमाच्या जन्मानं. पाणी दिले तुझं वदार, काय रामाचा थरथराट, घटनेचा शिल्पकार, बोधिसत्व सगुण साकार. पाणी दिले तुझं वदार, काय रामाचा थरथराट, घटनेचा शिल्पकार, बोधिसत्व सगुण साकार, बोधिसत्व सगुण साकार. तुझा शब्द नव्हे तलवार, तुझा वार तो आर पार, तुझी करुणा अपरंपार, तुझी कीर्ती हो महान, तुझी कीर्ती हो महान. साऱ्या देशाचं कल्याण माझ्या भीमाच्या जन्मानं, साऱ्या देशाचं कल्याण माझ्या भीमाच्या जन्मानं. निळे आलया तुफान गाठ झाली ही मान, या 14 एप्रिलला आला जयंतीचा सण, आला जयंतीचा सण. साऱ्या देशाचं कल्याण माझ्या भीमाच्या जन्मानं, साऱ्या लोकांचं कल्याण माझ्या भीमाच्या जन्मानं, साऱ्या देशाचं कल्याण माझ्या भीमाच्या जन्मानं, माझ्या भीमाच्या जन्मानं, माझ्या भीमाच्या जन्मानं.
स्त्रीमुक्तीचे कट्टर पुरस्कर्ते असलेल्या बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी केलेल्या आहेत. शिक्षणाच्या सुविधेसोबतच स्त्री पुरुष मजुरी समानता, प्रसूती भत्ता, बहुपत्नीत्व प्रथेला बंदी, कष्टकरी स्त्रियांसाठी 21 दिवसांची रजा, 1 महिन्याची हक्काची रजा, दुखापतीत नुकसान भरपाई, निवृत्ती वेतन, मतदानाचा अधिकार हे त्यातील काही ठराविक निर्णय. नोकरी करणाऱ्या स्त्रीला प्रसूती रजा मिळवून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातील प्रथम व्यक्ती आहेत. कायदेमंत्री असताना त्यांनी सादर केलेल्या हिंदू कोड बिलातील अनेक उपाययोजनांमुळे आज स्त्रियांचं आयुष्य हे सुखकर झालेलं आहे. शिकून झाली बाराखडी, शिकून झाली बाराखडी, विमाची लेकमी लाखात एकमी शिकाया चालली एबीसीडी. अरे विमाची लेकमी लाखात एकमी शिकाया चालली एबीसीडी. कख ग घ ग म भन, कख ग घ ग म भन, शिकून झाली बाराखडी, विमाची लेकमी लाखात एकमी शिकाया चालली एबीसीडी. अरे विमाची लेकमी लाखात एकमी शिकाया चालली एबीसीडी. भीमा तुझीच मेहरबानी, झाली खुळ्याची आज निशाणी. भीमा तुझीच मेहरबानी, झाली खुळ्याची आज निशाणी. दिले पंखात बळ, आता दूर नाही आभाळ. सूर्याची शेकोटी चंद्राच्या रपेटी, कराया भीमान दिली शिडी. सूर्याची शेकोटी चंद्राच्या रपेटी, कराया भीमान दिली शिडी. भीमाची लेकमी लाखात एकमी शिकाया चालली एबीसीडी. अरे भीमाची लेकमी लाखात एकमी शिकाया चालली एबीसीडी. बाबा सोसललंय तू हाल, तरी तुझ्या गळी अश्रुमाळ. बाबा सोसललंय तू हाल, तरी तुझ्या गळी अश्रुमाळ. धडा तुझाच मी गिरवीन, धडा ज्ञानाचा मी मिरवीन. दुःखाच्या घोटास कष्टाच्या मिठास चाखाया भीमान दिली गोडी. दुःखाच्या घोटास कष्टाच्या मिठास चाखाया भीमान दिली गोडी. भीमाची लेकमी लाखात एकमी शिकाया चालली एबीसीडी. अरे भीमाची लेकमी लाखात एकमी शिकाया चालली एबीसीडी. कख ग घ ग म भन, कख ग घ ग म भन, शिकून झाली बाराखडी. कख ग घ ग म भन, शिकून झाली बाराखडी, भीमाची लेकमी लाखात एकमी शिकाया चालली एबीसीडी. अरे भीमाची लेकमी लाखात एकमी शिकाया चालली एबीसीडी. भीमाची लेकमी लाखात एकमी शिकाया चालली एबीसीडी. अरे भीमाची लेकमी लाखात एकमी शिकाया चालली एबीसीडी. महाडच्या सार्वजनिक तळ्यातील पाणी अस्पृश्यांना खुलं करून देण्यासाठी बाबासाहेबांनी केलेलं आंदोलन हा त्यांच्या अस्पृश्यतेविरुद्धच्या चळवळीचाच एक भाग. समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी व अस्पृश्य ही संकल्पना नष्ट करण्यासाठीच त्यांनी अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाच्या संघर्षाला सुरुवात केली. अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाचं प्रतीक असलेल्या मनुस्मृतीचं त्यांनी जाहीर दहन केलं. तिन्ही गोलमेज परिषदेत अस्पृश्यांचे प्रतिनिधित्व करताना बाबासाहेबांनी दलित समाजाची दुरावस्था जगासमोर आणली. या समाजाला सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक समता मिळावी म्हणून त्यांनी सातत्याने लढा दिला. एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती,
तळपतात ते जाने तुझ्या धरतीवरती अंधार दूर तो पळे अंधार दूर तो पळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे खडबंध पायातील साखळ दंड तडातड तुटले तू ठोकताच दंड खडबंध पायातील साखळ दंड तडातड तुटले तू ठोकताच दंड झाले गुलाम मोकळे झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे काल कवडी मोल जिणे वामच होते आज जुळे जगताशी प्रेमाचे नादे कवडी मोल जिणे वामच होते आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते बुद्धाकडे जग हे वळे बुद्धाकडे जग हे वळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे भीमा तुझ्या जन्मामुळे शेतकऱ्यांचा पहिला संप घडवून आणण्याचं श्रेय बाबासाहेबांनाच जातं. समाजातील जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी आर्थिक विषमतेवर घाव घालणं गरजेचं आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं. म्हणूनच शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धतेसाठी त्यांनी शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या व पाण्याचं योग्य नियोजन करणाऱ्या विविध योजना ब्रिटिश सरकारला सादर केल्या. कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा या नद्यांच्या खोऱ्यातील पाणी योजना या बाबासाहेबांच्या दूरदर्शीपणाचंच फळ आहे. पीक विमा, कमाल जमीन धारणा कायदा, सावकारी व खोती पद्धतींना प्रतिबंध करणारा कायदा, शेती महामंडळ, जलसंवर्धन वगैरे योजना व कायदे बाबासाहेबांच्या संकल्पनांचाच परिपाक आहे. भोर भये जब पहली किरणें पहले देखे भीम. भोर भये जब पहली किरणें पहले देखे भीम. उसकी बूंदे चमके चहके पंछी कहते भीम.
की बूंदे चमके चहके पंछी कहते भीम, बोलो भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, बोलो भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. अविरत संघर्ष करूनही जेव्हा त्यांना धर्मातील प्रस्थापितांकडून न्याय मिळाला नाही तेव्हा त्यांनी धर्मांतराची कल्पना मांडली. इतर कोणत्याही धर्माच्या प्रलोभनांना बळी न पडता त्यांनी 21 वर्ष जगातील विविध धर्मांचा अभ्यास केला. त्यानंतर शोषित आणि पीडित जनतेला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी नागपूर येथे नवयान बौद्ध धर्माची दीक्षा दिली. जागतिक इतिहासात त्यांच्या धर्मांतराची सर्वात मोठे धर्मांतर म्हणून नोंद केली गेलेली आहे. जीवनातल्या मंदिरी बांधा, पूजा समतेची अनुसरा, शिकवण बुद्धाची अनुसरा, शिकवण बुद्धाची. जीवनातल्या मंदिरी बांधा, पूजा समतेची अनुसरा, शिकवण बुद्धाची अनुसरा, शिकवण बुद्धाची. अज्ञानी हा समाज सगळा, दैवाहाती माणूस दुबळा. अज्ञानी हा समाज सगळा, दैवाहाती माणूस दुबळा. सर्वावरती पाखर सुद्या, आपुल्या मायेची अनुसरा, शिकवण बुद्धाची अनुसरा, शिकवण बुद्धाची. युद्धामधुनी विनाश आहे, विनाशातुनी दुःखच आहे. युद्धामधुनी विनाश आहे, विनाशातुनी दुःखच आहे. शस्त्राहूनही महान जगती, शांती अहिंसेची अनुसरा, शिकवण बुद्धाची अनुसरा, शिकवण बुद्धाची. जीवनातल्या मंदिरी बांधा, पूजा समतेची अनुसरा, शिकवण बुद्धाची अनुसरा, शिकवण बुद्धाची अनुसरा, शिकवण बुद्धाची. बाबासाहेबांनी प्रचंड साहित्य संपदा निर्माण करून ठेवली आहे. त्यांचा अभ्यास, त्यांचे विचार, त्यांची शोषितांसाठी असलेली तळमळ, हे सारं काही त्यांच्या ग्रंथ, पुस्तकं, प्रबंध, लेख, भाषणं, पत्र यामधून आपल्याला जाणवते. आजही ही साहित्य संपदा जगभरातील अनेक विद्वानांच्या संशोधनाचा विषय आणि पाया सुद्धा आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय तत्वावर आधारित समाजरचना घडवण्यासाठी निव्वळ 2 वर्ष 11 महिने व 18 दिवसात बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. परदेशात अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट मिळवणारे पहिले भारतीय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय रिझर्व्ह बँक ही बाबासाहेबांनी हिल्टन यंग कमिशनला सादर केलेल्या विचारांवरच आधारित आहे. वो बात करो पैदा, वो बात करो पैदा, तुम अपनी जुबानों में. वो बात करो
अपनी जुबानों में। वो बात करो पैदा तुम अपनी जुबानों में। वो बात करो पैदा तुम अपनी जुबानों में। वो बात करो पैदा तुम अपनी जुबानों में। दुनिया भी कहे कुछ है, दुनिया भी कहे कुछ है इन भीम दीवानों में। दुनिया भी कहे कुछ है इन भीम दीवानों में। गैरों को बना अपना, अपनों से मोहब्बत कर। गैरों को बना अपना, अपनों से मोहब्बत कर। गैरों को बना अपना, अपनों से मोहब्बत कर। इंसाफ बराबर कर, इंसाफ बराबर कर अपनों में बेगानों में। इंसाफ बराबर कर अपनों में बेगानों में। कर भीम नहीं होते हम आज कहाँ जाते। कर भीम नहीं होते हम आज कहाँ जाते। जुल्मों में पले हैं हम, जुल्मों में पले हैं हम। उभरे हैं तूफानों में, जुल्मों में पले हैं हम। उभरे हैं तूफानों में। वो बात करो पैदा, वो बात करो पैदा तुम अपनी जुबानों में। दुनिया भी कहे कुछ है, दुनिया भी कहे कुछ है इन भीम दीवानों में। बम बद बम 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 बद बम बद बम बद बम बद बम बद नी नी बम बद ताने बम बद रे नी बम बद रे नी बम नी बम बद बम बद रे मा मा दा दा नी नी रे मा दा नी रे मा दा नी ग दा नी दा 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 दा
आपल्या आयुष्याचा एक एक क्षण फक्त आणि फक्त जनकल्याणासाठी खर्च करणाऱ्या बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी झालं असलं तरीही त्यांचे विचार, त्यांचं या देशासाठी दिलेलं योगदान प्रत्येक भावी पिढीला प्रेरणा देत राहणारच आहे, यामध्ये तिळमात्रही शंका नाही. झाले बहु होतीलही बहु, परंतु बाबासाहेबांसम ना कुणी झालं ना कुणी होणार. जय भीम, जय महाराष्ट्र. जीवनातल्या मंदिरी बांधा, पूजा समतेची अनुसरा, शिकवण बुद्धाची. ज्ञानपिपासु युगंधराचा, आठवणींना स्मरू साजरी भीम जयंती करू. सखड बंध पायातील साखळ दंड, तडातड तुटले तू ठोकताच दंड. अरे भीमाची लेखणी लाखात एक मी शिकाया चालली ABCD. 14 एप्रिलला आला जयंतीचा सण. वो बात करो मैदान, तुम अपनी जुबानों में